आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत। वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत भुजबळांना विचारलं असता त्यांनी नाशिकच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरू असल्याचं म्हटलंय। दरम्यान कोणत्याही जागेसाठी भुजबळ कुटुंबीय आग्रही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का असा प्रश्न निर्माण झालाय। भुजबळ समर्थकांकडून एक टीजर जारी करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली होती। यानंतर या टीजरमुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे दादा भुसे छगन भुजबळ या जागेसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजप देखील ही जागा सोडण्यास तयार नसल्याचं चित्र आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे आता नाशिकची जागा नक्की कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शिवसेना ठाकरे गटाची लोकसभेच्या उमेदवारांची आज येणारी यादी रखडली असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम असल्यानं ही उमेदवारी यादी रखडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आमची यादी तयार असून आज दिवसभरात यादी समोर येईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं त्यांनी ठणकावलं। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये थांबायचं की नाही याबाबत निर्णय घेणार आहे। त्याआधी आज अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वंचितनं बोलावली आहे। या बैठकीमध्ये वंचित आपली भूमिका ठरवणार असल्याचं कळतंय। दरम्यान महाविकास आघाडीबरोबर जायचं की नाही हे प्रकाश आंबेडकर उद्या दुपारी जाहीर करणार आहेत। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत। मात्र अद्यापही शिवसेना आणि ठाकरे गटाची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर झालेली नाहीये आणि त्यामुळे आज दिवसभरात शिवसेना आणि ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। ज्या लोकसभा मतदारसंघात महायुतीत कोणताही वाद नाहीये असं मतदारसंघातील उमेदवार आज जाहीर होणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडी राज्यातील सगळ्या निवडणुका ताकदीनं लढणार आहे। सर्वच्या सर्व लोकसभेच्या 48 जागा महाविकास आघाडी लढणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे। तर फडणवीस माझ्या मतदारसंघात येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे। त्यांनी लोकांच्या दुष्काळासंदर्भातील समस्या सोडवाव्यात असं आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना केलं। जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आलेली आहे। भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। राज्यात सध्या गढूळ राजकारण सुरू आहे। काही जण माझ्याशी संपर्क साधतायत, मात्र मी उद्धव ठाकरेंचा सच्चा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी ठाकरेंना सोडून जाणार नाही असं म्हणत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। बच्चू कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा त्यांना फोन आला होता, तर खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध केलाय। अमरावतीच्या जागेचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। अमरावतीमधून उमेदवार देण्याची बच्चू कडूंनी घोषणा केली आहे, त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। सर्वच महायुतीतील घटक पक्षांचं बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष आहे। अमरावतीच्या अंतर्गत ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बच्चू कडूंची नाराजी नक्की दूर करतील आणि ते महायुतीतच राहतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। चंद्रपूरच्या लोकसभेसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी त्यांनी आपला विकास हा विजयाचा विकास असेल असा विश्वास व्यक्त केलाय। तर जातीपातीच्या राजकारणामुळे विकासाची प्रक्रिया बाधित होत असल्याचा आरोप देखील मुनगंटीवार यांनी केलाय। आळेफाटा भागातील कार्यकर्ते आणि विजय कुऱ्हाडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर त्यांचा पक्ष प्रवेश झाला। यावेळी कुऱ्हाडे यांच्या पक्ष प्रवेशानं जुन्नरमधील 25,000 मतांची बेगमी झाल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय। माढ्याचे रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूरच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी प्रचारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती रणजित सिंह निंबाळकर यांनी दिली आहे। महादेव जानकर बारामतीतून लढणार या सगळ्या पोलकल्पित चर्चा आहेत अशा प्रकारच्या बातम्या पसरवून वातावरण दूषित करण्याचं काम सुरू आहे असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय। तर बारामतीमधून सुनेत्रा पवारच उमेदवार असणार असा दावा देखील त्यांनी केलाय। मुंबईतील मनसेच्या नेत्यांची उद्या बैठक बोलावण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही बैठक पार पडणार आहे।
साताऱ्यातील जागेवर महायुतीचं ठरलं असल्याची माहिती समोर येते। साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंच्या स्वागताचे पोस्टर सर्वत्र पाहायला मिळाले। त्यासह पोस्टरवर अधिकृत उमेदवारीसह कमळाचं चिन्ह पाहायला मिळाल्यानं उदयनराजे यांनाच तिकीट मिळाल्याच्या साताऱ्यामध्ये जोरदार चर्चा आहे। शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। यावेळी मंचरमध्ये आढळराव पाटलांच्या प्रवेशासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत। सोलापूरमध्ये राम सातपुते यांची सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। आम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही, त्यामुळे सोलापुरात ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध श्रीमंतांची कन्या असा संघर्ष होईल असे ते यावेळी म्हटले। तर सोलापूरचा सालगडी म्हणून काम करेन असं आश्वासन देखील त्यांनी सोलापूरकरांना दिले। धुळ्यामध्ये दुष्काळाचा फटका फळबागांना देखील बसलाय। कापडणे शिवारातील शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडांची लागवड केली, मात्र पाण्याअभावी झाडं सुकून जात होती आणि त्यामुळे झाडांना जगवण्यासाठी शेतकऱ्यानं टँकरनं पाणी आणून फळबागा जगवल्यात आणि त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। बुलढाण्यातील पक्ष्यांसाठी वन्यजीव सोयरे ग्रुपकडून ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात जागोजागी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी टांगण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये दररोज वन्य पक्ष्यांची तहान भागवली जाणार आहे। मराठवाड्यासह संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यानं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट नागरिकांना भेडसावतंय। माणसांना पाणी मिळत नसताना प्राण्यांसाठी पाणी कुठून आणायचं हा सवाल पशुपालकांना भेडसावतोय। तर जिल्ह्यातील 902 गावांना पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातील 4 मध्यम आणि 2 मोठ्या सिंचन प्रकल्पात 26% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, त्यामुळे पुढील 4 महिने याच पाण्यानं अकोल्यातील नागरिकांची तहान भागवावी लागणार आहे। हे पाहता नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सोलापूर शहराच्या तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ होते। सोलापूरचं कमाल तापमान 40शी पार गेलंय आणि त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागलाय। तर येत्या 4 ते 5 दिवसात आणखी तापमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। अकोल्याच्या तापमानात मागील 2 दिवसांपासून वाढ झाली आणि त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळालाय। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्कार्फ, शेले यांचा वापर करायला सुरुवात केली आहे। तर तापमानात वाढ झाल्यानं उन्हामुळे नागरिक हैराण झाले। धाराशिवमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या कांद्याचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालं नाहीये। जवळपास 5,000 शेतकऱ्यांचं 10 कोटी 7 लाख रुपयांचं अनुदान रखडलंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट पाहायला मिळते। तापमानात मोठी वाढ झाल्यानं नागरिकांना उन्हाच्या झळांचा त्रास सहन करावा लागतोय। दुपारच्या वेळेस रस्ते देखील ओस पडलेले पाहायला मिळत आहेत। तर उन्हापासून काही अंशी दिलासा मिळावा यासाठी नागरिकांचा शीतपेयांकडे कल वाढलाय, त्यामुळे रसवंतीगृह आणि शीतपेयाचा व्यवसाय करणाऱ्यांना अच्छे दिन आले। महाराष्ट्र सीईटी सेलनं सीईटी परीक्षा एप्रिलऐवजी मे महिन्यात घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे नीट आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली होती। मात्र विद्यार्थ्यांचा गोंधळ लक्षात घेऊन आता 5 मे रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार आहे। राज्यात यंदा मार्च अखेर पाणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे। राज्यातील धरणांमध्ये जेमतेम 40% पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच दिवशी 56% पाणीसाठा शिल्लक होता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा 32.32% खाली आलेला आहे। हा गेल्या 3 वर्षातला निच्चांक असून केवळ 1.5 ते 2 महिनेच हे पाणी पुरणार आहे। जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही तर जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचं खडतर आव्हान महापालिकेसमोर असणार आहे। राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अकोल्यामध्ये सर्वाधिक 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेच्या झळा पुढील 4 दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। कमाल तापमानात सरासरी 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। उन्हाळी हंगामासाठी पुणे विभागात आतापर्यंत 7,608 हेक्टरवर चारा पिकं घेतली आहेत, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात चारा टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे। तर शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड केल्यानं जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्यानं उपलब्ध होणार आहे। लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेतील समाविष्ट 34 गावातील मिळकत करांच्या थकबाकीच्या वसुलीची कारवाई थांबवण्याचे आदेश राज्य शासनानं महापालिकेला दिल्यानं पालिकेला याचा मोठा फटका बसलाय। तर आतापर्यंत पालिकेनं एकूण 3,000 मिळकती जप्त केल्या। पुणे विमानतळावरून होत असलेल्या दुबई आणि सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना पुणेकर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यंदाच्या वर्षात 1,69,329 प्रवाशांनी पुण्यातून थेट दुबई आणि सिंगापूरच्या देशांमध्ये प्रवास केलेला आहे। तर या प्रवाशांकरता पुणे विमानतळावरून तब्बल 1,554 विमान उड्डाणं झाल्याची नोंद करण्यात आली आहे। मलेशियाच्या एअर एशिया विमान कंपनीतर्फे राजधानी क्वालालंपूरसोबत सिंगापूर आणि बँकॉक या शहरांना भारतातील 14 शहरांशी जोडलं जाणार आहे। आशियाई देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार
ही विमानसेवा सुरू केली जाते आणि हज वगळता पहिल्यांदाच परदेशात छत्रपती संभाजीनगरवरून जाण्यासाठी विमान उडणार आहे. अहमदनगर पालिकेनं थकबाकीदारांवरील कारवाई थांबवल्यापासून वसुलीचा वेग देखील मंदावलाय. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेकडील महावितरण आणि पाटबंधारे विभागाकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी तगादा सुरू आहे. मात्र अपेक्षित कर वसुली न झाल्यास पालिकेच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडातर्फे डिलाईल रोड, दादर आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम सुरू असून या कामांना आता वेग आलाय. बांधकामाचा हाच वेग कायम राहिला तर बीडीडी चाळ क्रमांक 30, 31, 36, 8, 9 आणि 11 मधील रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत हक्काच्या घरात प्रवेश करता येणार आहे. संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करण्यासाठी नव्यानं टाकण्यात आलेल्या 900 मिलीमीटर वाहिनीची कामं अंतिम टप्प्यात आली असून फारोळापर्यंतची चाचणी यशस्वी झालेली आहे. त्यानंतर या जलवाहिनीतून शहराला पहिल्या टप्प्यात 25 MLD तर दुसऱ्या टप्प्यात हा पाणी पुरवठा 75 MLD पर्यंत वाढवला जाईल. ठाणे परिवहनच्या ताफ्यामध्ये 450हून अधिक बसेस आल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र 350 बसेस धावतायत. परिवहनचे दिवसाचं उत्पन्न हे 28 लाख असून खर्च मात्र 48 लाखांवर आहे आणि त्यामुळे टीएमटीचा दररोज 20 लाखांचा तोटा होतोय. आर्थिक क्षमता असूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेनं दिलाय. देशातील पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारलं जात असून 31 मार्च 2025 म्हणजेच पुढच्या वर्षी या विमानतळावरून पहिलं टेक ऑफ होणार आहे. विमानतळाचं काम 63% पूर्ण झाल्याचा दावा सिडकोनं केलाय.